नमस्कार. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की कला आणि अद्वैत रूममध्ये आलेले असतात. कला म्हणते की अद्वैत, तेव्हा अद्वैत म्हणतो काय चाललंय तुझं? मांजराला असं वाटतं की मांजर डोळे झाकून दूध पितं तेव्हा त्याच्याकडे कोणी पाहत नाही, पण मांजर हे विसरून चालतं. पण तुझी अवस्था तशीच चाललेली आहे. कलाला आता भीती वाटू लागते. कलाला असं वाटतं की नक्कीच या अद्वैतला सगळं कळलेलं असणार आहे. मी डिझाईन करते ही गोष्ट आता याला कळलेली असणार आहे. तेव्हा कला म्हणते काय झालं? कलाला अद्वैत म्हणतो की ते जे तुझं काय चाललंय ते. तेव्हा कला म्हणते काय झालं? अद्वैत म्हणतो तू का नैनाला ते हार देण्याचं बोलली होती आणि कशासाठी? तेव्हा कला म्हणते याला हे समजले का? मग कला सांगू लागते त्या दिवशी आबा जेवायला बसलेले होते, पण नैनाताई काही जेवायला येत नव्हती, त्यामुळे माझ्याकडे काही ऑप्शन नव्हता. मग मी नैनाताईला म्हटलं आणि तिने माझ्या पुढे अट ठेवली की लेटेस्ट डिझायनरमधला जो हार आहे हिऱ्यांचा तो मला द्यायचा तरच मी जेवायला येणार आहे. अद्वैत म्हणतो अगं पण तिनं जेवायला यावं यासाठी तू एवढी मोठी अट मान्य केलीस. तेव्हा कला म्हणते काय करणार, आबांचा जीव महत्त्वाचा होता, आबांसाठी मला हे करावं लागलं, कारण आबांना हे सगळं कळलं असतं तर आबांना खूप वाईट वाटलं असतं, म्हणून मी हे सगळं केलं. तेव्हा अद्वैत म्हणतो ठीक आहे. कलाला असं वाटलेलं असतं की अद्वैतला डिझाईनबद्दल कळलेलं आहे. तेव्हा कला म्हणते की कसं आहे, तू समजूतदार आहे, तुझी चूक तुझ्या लक्षात येते, तू समजून घेतोस, पण तुझ्या लक्षात येते का ती नैनाताई तशी नाही आहे रे, कारण तिच्या डोक्यात नेहमी वेगळंच काहीतरी शिजत असतं आणि त्यामुळं त्या सगळ्याचा त्रास घरातील सगळ्यांना भोगावा लागतो. तेव्हा अद्वैत म्हणतो हो बरोबर आहे, पण तू मला का असं बोललीस? म्हणजे माझ्याबद्दल असा विचार केलास तू? तेव्हा कला म्हणते अरे मी तुला कुठं काय बोलली? तर अद्वैत म्हणतो आत्ता तर बोललीस ना, मी पण माझी चूक मान्य करतो. तेव्हा कला म्हणते हो करतोस ना, चांगली गोष्ट आहे म्हणून बोलून दाखवली. कला असं म्हणत असते तेव्हा अद्वैत म्हणतो तुझं काय चाललंय? तर अद्वैत म्हणतो तू बोका आहेस. कला म्हणते तू मला मांजर म्हणालास ना, मग तू बोका आहेस. असं एकमेकांना त्यांचं मांजर बोक्यावरनं वाद सुरू असतात. इकडे आपल्याला पाहायला मिळतं सोहम हा इकडे काजलला घेऊन घरी आलेला असतो. सोहम घरी आलेला आहे हे पाहून काजल, त्याचबरोबर काजलला लागलेलं आहे हे तिथे संगीताच्या लक्षात येतं. संगीता म्हणते पण तू यांना का घेऊन आली, यांना का काम लावलेस? तेव्हा काजल म्हणते काही नाही. तेव्हा सोहम म्हणतो काही नाही, हिचं ना जरा दुकानात तिथं झालं भांडण, तिथलं तांदळाचं पोतं सांडलं होतं त्याच्यावरून झालं. तेव्हा काजलला लगेच संगीता म्हणू लागते काय चाललं आहे तुझं, हे जिथं जाईल तिथं भांडत असते नुसती. तेव्हा काजलला सोहम म्हणतो की काळजी करू नका काकू, काही नाही झालेलं, मी केलं मॅनेज ते, असं तो सांगू लागतो. तेव्हा काजल म्हणते हो. मग काजलला घेऊन संगीता आत येते, कारण काजल ही साहित्य आणण्यासाठी दुकानात गेलेली असते आणि तिथे हे सगळं घडलेलं असतं. काजलला घेऊन संगीता आत येते, तिच्या पायाला मलम लावते. तेव्हा संगीता म्हणते अगं काजल असं का करतेस तू, कशासाठी एवढं सगळं सांग बरं मला. तेव्हा काजल म्हणते तो दुकानदार आपल्या बाबांबद्दल काही म्हणत होता की पैसे नसतील द्यायला तर जीव द्यायचा, मग काय गरज आहे सामान न्यायची, मग मी काय ऐकून घेऊ, बाबांबद्दल त्याने काहीही बोललं तरी, म्हणून मी काहीही ऐकलेलं नाही असं काजल सांगत असते, म्हणून मी त्याच्यावरती बोलले. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे काजल डोक्याला हात लावून बसते. संगीता म्हणत असते अगं गप्प बस की, कारण दिनकरची अवस्था काय आहे हे संगीताला चांगलंच माहिती असतं आणि संगीता सांगत असते की अगं जरा शांत राहतो, बाबांना काय वाटेल याचा तरी विचार कर, आणि ती संगीता हिला काजलला शांत करत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे कला अद्वैतला म्हणत असते झोपणार नाहीस का चांदेकर? तेव्हा चांदेकर म्हणतो की नाही, मला काम करायचं, दिसतंय ना मी काम करतोय. तेव्हा कला म्हणते की झोप ना लवकर. तर अद्वैत म्हणतो माझी रूम आहे, मी ठरवेल काय करायचं ते, तू का माझ्यावरती जबरदस्ती करते झोप म्हणून, मला ठरवू दे ना, माझ्या रूममध्ये मी आहे तर मला काय करायचं आहे ते माझी मी ठरवेल, तू मला सांगायची काहीच गरज नाही, असं अद्वैत म्हणत असतो. तेव्हा कला म्हणत असते अरे मी तुला कुठं काय म्हणाली ना, मी फक्त तुला एवढंच सांगत आहे की तू झोप म्हणून. तेव्हा अद्वैत म्हणतो मी ठरवेल ना, आणि मग कला जोरजोरात गाणी गाऊ लागते. ती म्हणत असते मोठमोठ्याने गाणी म्हणत असते. अद्वैत म्हणतो तुला कळत नाही आहे का, मी काम करतोय ते, तू मोठमोठ्याने गाणी काय म्हणतेस? तेव्हा कला म्हणते आता मला जर गाणी म्हणायची असतील तर ती मोठमोठ्यानेच म्हणली पाहिजेत ना, कारण छोट्या आवाजात गाणं म्हणतं का कोणी, आणि त्याचं काहीतरी कळलं तरी पाहिजे, म्हणून मी हे गाणं मोठ्यानंच म्हणणार आहे. चांदेकर म्हणतो की बघ तुझं हे नेहमीचंच चाललेलं आहे, कलाला काही करून अद्वैतला झोपायला सांगायचं असतं, म्हणून कलाची ही सगळी नाटकं चाललेली असतात. हे मात्र अद्वैतच्या चांगलंच लक्षात आलेलं असतं. त्यानंतर अद्वैत झोपायला घेतो आणि म्हणतो मी ऑफिसमध्ये जाऊन काम करेल, कारण तुझ्या ह्या सगळ्या असल्या वागण्यामुळे माझं काम पण नीट होत नाही इथं आणि झोप पण होत नाही.
कला म्हणते बरं झालं. मग अद्वैत आता झोपी जातो. कला ही झोपायचं नाटक करते. अद्वैत पूर्ण झोपला की कलाला उठून खाली निघून जायचं असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे संगीता मात्र चकल्या बनवत असते. आपल्या दोन्ही लेकींना देण्यासाठी ही तिची तयारी चाललेली असते आणि संगीताचं चकल्या बनवण्याचं काम सुरू असतं. संगीताला मदत करत असतात ते म्हणजे दिनकर चकल्या तळायला घेत असतात. संगीता बनवून देत असते. तेव्हा काजू तिथे येते आणि म्हणते मी करते बाबा. तेव्हा दिनकर म्हणतो की नको, आम्ही करतोय ना दोघंजण, नंतर तू कर. त्यावेळेस संगीताकडे येते आणि म्हणते मी मदत करते. संगीता म्हणते अगं काजू ऐक ना जरा, आता तुझ्या पायाला लागले की नाही बघ, आता नको काही करू, दिवाळीत कर. तेव्हा तरीही काजू काही ऐकत नाही. काजू म्हणते कलाताई तुम्हाला दोघांना मदत करायची की नाही, मलाही तशीच मदत करायची आहे तुम्हाला दोघांना, म्हणून मी मदत करायला आले आहे. तेव्हा संगीता म्हणते हो बाई, पण आता पाहायला लागले ना, दिवाळीतल्या सगळ्या चकल्या आता तूच करायच्या आहे, तुला छान जमतात की नाही, मग तूच कर दिवाळीतल्या चकल्या, असं संगीता सांगते. तेव्हा मात्र इकडे काजू म्हणते की कलाताई तुम्हाला जशी मदत करायची ना, तशी मदत मलाही तुम्हाला दोघांना करायची आहे, तुम्हाला दोघांना सुखात ठेवायचं आहे, असं ती सांगत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की हे दोघंही खुश होतात आणि संगीताही म्हणते की आता दिवाळीतल्या चकल्याचं कॉन्ट्रॅक्ट हे काजू तुझ्याकडेच देणार आहे मी. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे कला आता हॉलमध्ये येऊन बसलेली असते. ती म्हणत असते बरं झालं हा चांदेकर झोपला, नाहीतर माझं डिझाईनचं काम अर्धवट राहिलं असतं, मी कशा पूर्ण करणार होते त्या डिझाईन. एकतर या चांदेकरला याबद्दल काही माहिती नाही आणि त्याने जर पाहिलं तर आणखी राडा करेल, असं म्हणत कला तिथून शांतपणे आपलं स्केचबुक आणि पेन्सिल घेऊन हॉलमध्ये आलेली असते आणि ती हॉलमध्ये डिझाईन करत बसलेली असते. आता कला तिचं मन लावून तिचं काम ती करत असते. पण तिला कुठे माहिती असतं की अद्वैत उठून येऊ शकतो आणि अद्वैत आता उठून खाली आलेला असतो. कलाचं डिझायनिंगचं काम सुरू असतं. तिनं नेकलेसचं डिझाईन करत असते, पेन्सिलने ती स्केचेस तयार करत असते आणि कला मात्र हे सगळं काम मनापासून करत असते. अद्वैत जागा होतो आणि पाहतो तर काय, कला ही रूममध्ये नाही. तो म्हणतो आता ही कुठे गेली नक्की, नाही एवढा वेळ गोंधळ घातलेला होता, तिला झोपायचं आहे म्हणून, मग अचानक कुठे गेली ही, असं अद्वैतला विचार येतो आणि अद्वैत तिला शोधत खाली येतो. तर कला ही डिझाईन काढत बसलेली असते. अद्वैत म्हणतो मला दाखव ना, मला बघायचं आहे काय करतेस तू. तेव्हा कला म्हणते नाही अद्वैत, माझं प्रायव्हेट आहे ते, माझी डायरी आहे ती, मी नाही दाखवणार तुला, असं ती म्हणत असते. पण अद्वैत मात्र हट्टालाच पेटलेला असतो. अद्वैतचं असं म्हणणं असतं की मला पाहायचंच आहे, नक्की काय आहे त्याच्यामध्ये, दाखव मला, असं म्हणत तो तिच्याकडून ती डायरी खेचत असतो. पण कला पण तेवढीच जिद्दी असते. कलाही ती डायरी काही सोडत नसते. अद्वैत आणि कलाचं आता हे लुटूपुटूचं भांडण सुरू होतं. ते दोघंजण एकमेकांवरती ओरडत असतात, भांडत असतात. दे म्हणत असतो अद्वैत, कला म्हणत असते नाही देणार, ती माझी पर्सनल डायरी आहे. आणि अद्वैत ऐकायलाच तयार नसतो आणि कला मात्र तिथं पूर्ण घरभर फिरत असते. हॉलमध्ये किचनमध्ये तिची पळापळ चालू असते. अद्वैत म्हणतो की काय चाललंय तुझं हे. तेव्हा कला म्हणते तुझं काय चाललंय, तुला कळत नाही आहे का, इतर वेळी तर प्रायव्हसी माझं स्वतःचं पर्सनल करत असतो आणि आता माझ्या प्रायव्हसीचा विचार येतोय तर तेव्हा मात्र तुला जाणवत नाही आहे. आबांना हा आवाज ऐकू येतो. आबा म्हणतात काय चाललं आहे, कोणाचा आवाज आहे, कोण भांडते, म्हणून आबा जागे झालेले असतात. आबा म्हणतात की जाऊन बघितलंच पाहिजे. कला मात्र तिच्या हातातली डायरी अद्वैतला द्यायला अजिबात तयार नसते. अद्वैत मात्र कलाला म्हणत असतो की मला हवे दे, कला द्यायलाच तयार नसते. त्यानंतर अद्वैत आणि कलाची एकमेकांना टक्कर लागते. अद्वैत खाली बसतो. तो म्हणतो काय आहे हे, आता ही टक्कर पण. तेव्हा कला म्हणते हो ना, बघितलंस ना, आदळला शेवटी माझ्या डोक्यावरती. आणि दोघंही मग आईस पॅक घेऊन आपल्या एकमेकांचं डोकं शेकत बसलेले असतात. कला म्हणत असते की हे सगळं तुझ्यामुळे होतं आहे. अद्वैत म्हणतो तू मला सांगितलं असतं तर एवढं सगळं घडलंच नसतं, तू मला सांगितलं नाहीस म्हणून होतं आहे. आणि मग आबा तिथे येतात. आबा म्हणतात काय चाललं आहे तुमचं हे, कशासाठी. आणि अद्वैत तुला माहिती आहे ना, सगळे घरातले जागे होतील, एवढी जोरजोरा तुमची भांडणं चालली आहेत, अरे तुमच्या खोलीत जाऊन भांडा ना. अद्वैत म्हणतो हाच आबा, आमच्या खोलीत जातो. तेव्हा आबा कलाला म्हणतात बघितलं का सुनबाई, अद्वैत काय म्हणाला आहे, आमच्या खोलीत म्हणाला आहे, आमच्या खोलीत. अशीच तुमच्या नात्याला हळूहळू सुरुवात झाली पाहिजे, तुमचं नातं हे बहरलं पाहिजे, असं आबा कलाला सांगत आहेत. त्याचबरोबर कलाला म्हणतात की काहीही झालं तरी तुमच्या नात्याची सुरुवात ही गोडच असली पाहिजे. आता जे काय भांडायचं आहे ते तुमच्या खोलीत जाऊन भांडा, म्हणजे काही प्रॉब्लेम येणार नाही, असं आबा अद्वैत आणि कलाला सांगत आहेत. अद्वैत शेवटी कलाच्या हातून ती डायरी घेतो आणि त्यातलं ते डिझाईन पाहतो. तर त्याच्यावरती रांगोळीचं डिझाईन असतं. हे पाहून अद्वैत म्हणतो हे काय आता, एवढ्या उशिरा रांगोळी कोण काढतं का. आणि कलाला त्या क्षणी आठवतं, कलाला अद्वैत यायला लागलेला कळलेला असतो, वरचा दरवाजा वाजलेला असतो. कला पाहते अद्वैत येतोय.
हे तिच्या लक्षात आलं की कलाने त्या डिझाईन सोफ्यावर त्या पिलोच्या खाली लपवून ठेवलेल्या असतात आणि तिने त्या डायरीमध्ये मेहंदीची किंवा रांगोळीची डिझाईन काढायचं काम सुरू केलेलं असतं. अद्वैत म्हणतो, काय आहे तुझं? कला म्हणते, मी बाहेर कुठं काढले, माझ्या डायरीमध्ये काढली ना. डायरी माझी, डिझाईन मी काढली, मग तुझा का हक्क चालला असा? अद्वैत म्हणतो, काय आहे तुझं? पण या सगळ्यामुळं अद्वैतला एक गोष्ट कळलेली असते, ती म्हणजे कला ही डिझायनर आहे. म्हणजे कलाचा उपयोग आपल्या ऑफिसमधील ज्वेलरी डिझाईन करण्यासाठी करता येईल असं अद्वैतच्या डोक्यात आलेलं असतं. त्यानंतर उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की नैना मात्र जाम खुश झालेली असते. तिला हार मिळालेला असतो म्हणून ती खुश असते. ती मोबाईलवर बोलत चाललेली असते आणि अद्वैत आणि कलाचं बोलणं सुरू असतं. त्यांच्या रूमच्या बाहेर उभा राहून नैना हे सर्व ऐकत असते आणि त्यानंतर नैना विचार करते, म्हणजे ही कलाच अद्वैतला माझ्या विरोधात भडकवते. कला इकडं अद्वैतला म्हणत असते की बरं झालं ते बिल नैनाताईला तू दिलं, त्यामुळं खरंच चांगली गोष्ट घडलेली आहे. तेव्हा अद्वैत म्हणतो, पण एवढ्या मोठ्या गोष्टी तू लपवत नको जाऊ ना. कला म्हणते, नाही तसं काहीच नाही आहे, मी काहीच लपवलेलं नाही तुझ्यापासून. आणि इकडे नैनाला मात्र खूप राग आलेला असतो. तिच्या डोक्यात एकच सुरू असतं की या कलामुळे अद्वैत आणि माझं पटत नाही. अद्वैतच्या मनात गैरसमज निर्माण करण्याचं काम कलाच करत आहे. इकडे काजू येऊन सोफ्यावर बसलेली असते. तिने नैनासाठी आणि कलासाठी खायला आणलेलं असतं. तर रोहिणी तिथे येते आणि म्हणते, हे काय, आमच्याच घरात येऊन अशी सोफ्यावरती आरामात बसली आहेस तू? त्यावेळेस रोहिणीबरोबर तिथं श्रीही आलेला असतो आणि काजल म्हणते, मी इथं तुमच्याशी वाद घालायला आले नाही, तर मी माझ्या बहिणींना भेटायला आलेले आहे. मला माझ्या बहिणींना भेटण्यात इंटरेस्ट आहे. तिथे नैनाही आलेली असते. घरातील सर्व गोळ्या झालेल्या आहेत. अद्वैत आणि कलाला पण हा आवाज ऐकू येतो. ते दोघंही बाहेर येतात आणि खाली येऊन पाहतात तर इकडे श्री मात्र सिक्युरिटीला बोलवत असतो. रोहिणी म्हणते की सिक्युरिटीची काय गरज आहे, मी आहे ना. आणि असं म्हणत रोहिणी आता तिचा हात पकडते आणि तिला घराच्या बाहेर काढत असते. नैना हे सर्व डोळ्यांनी पाहत असते पण ती काहीच बोलत नाही. त्याला धावत येते आणि म्हणते, थांबा रोहिणी मॅडम. आणि तिने काजलला आता वाचवलेलं आहे पण तिथे उभं राहून बघणाऱ्या नैनाची मात्र वाट लागणार आहे. थँक्यू.